नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे चपात्या. चपात्या तर सगळ्यांना माहिती आहेत, सगळ्यांना करताही येतात. पण बऱ्याच जणांच्या चपात्या फुगत नाहीत किंवा वातड होतात. तर त्या का होतात? तर काहीतरी चुकत असेल. असं नाही की सगळेच बरोबर असतात. तर मी काय करते, माझ्या पद्धतीची सांगते की माझी चपाती अजिबात वातड होत नाही आणि फुगतात पण चांगल्या. तर काय करायचं, चपातीची कणिक आपण मळताना ना छान मऊ मळून घ्यायची आणि मर्दून घ्यायची. म्हणजे एक 5 ते 10 मिनिट तरी व्यवस्थित मर्दून घ्यायची. एवढं 5 ते 10 मिनिट नाही तर 5 मिनिट तर मर्दून छान घ्यायची. आणि त्यानंतर एक 10 मिनिट ना तेल लावून झाकून ठेवायची. त्यामुळे कणिक छान भिजते आणि आपल्या चपात्या अजिबात वातड होत नाहीत आणि छान फुगतातही. आणि आता तुम्ही माझ्या बघू शकता, काठोकाठ तर फुगतातच. आणि कधी एखादी लाटण्यामध्ये आपली गडबड झाली तर पूर्ण काठोकाठ पण एखाद्या वेळेस नाही फुगत. एका साईडला फुगते, एका साईडला फुगत नाही. आणि एखाद्या चपातीला जर होल चुकून पडलं फुगताना तर ती पूर्ण फुगत पण नाही. तर असं नका, फुगली नाही म्हणून आपली चपाती वातड होते असं काही नाही. तर चपाती फुगली नसेल तरी मऊ लुसलुशीत होतेच होते. आणि मेन म्हणजे की आपण ज्यावेळी चपात्या भाजणार आहे त्यावेळी तवा पण चांगला तापला पाहिजे. जर तुमचा तवा जर नीट नाही तापला तर चपाती वातड होऊ शकते. आणि मेन अजून एक आहे की तुम्ही चपाती भाजताना एकदम मोठा गॅस सोडला तर काय होईल, चपाती करपेल आणि व्यवस्थित भाजली जाणार नाही. आणि जर बारीक गॅस केला तर चपाती तुमची वातड होणार. तर असं नाही करायचं की एकदम बारीक गॅस ठेवायचा आणि एकदम मोठा गॅस ठेवायचा. तर असं नाही. ज्यावेळी तुम्ही चपाती लाटणार आहे त्यावेळी तुम्ही गॅस बारीक करू शकता आणि ज्यावेळी तुम्ही चपाती भाजणार आहे, गॅसवर टाकणार आहे, त्यावेळी मोठा गॅस करायचा. त्यामुळे आपलं काय होणार आहे, चपाती वातड पण होणार नाही आहे आणि फुगणार पण चांगली आहे. कारण कारण गॅस त्यावेळी मोठा असणार आहे. आणि जर तुमचं चपातीला होल पडलं तर चपाती फुगणार नाही. बघा, माझं तसंच झालेलं आहे. या चपातीला इकडून तिकडून हवा जात होती, त्यामुळं मी जिथं आहे होल पडलेला आहे त्या ठिकाणी मी उलातण्याने दाबून फुगवत होते. पण चपाती माझी नेहमीच मऊ होते. कधीच माझी आजपर्यंत वातड झालेली नाही आहे. तुम्ही म्हणाल की ही काय स्वतःच्या चपातीचं कौतुक करत आहे, पण मी माझ्या चपातीचं कौतुक करत नाही आहे. तर मला बरेच लोक सांगतात, म्हणजे घरचे सांगतात, पाहुणे पै सांगतात की चपात्या खूप छान होतात आणि मऊ लुसलुशीत होतात आणि पदरही छान सुटतात. तर मी ही 5 पदरची तुम्हाला एक बनवून दाखवत आहे. छोटे छोटे गोळे घ्यायचे आणि छोटे छोटे पाऱ्या लाटून घ्यायच्या, पानं लाटून घ्यायची आणि एकावर एक ठेवून ते लाटायचं. खूप छान होते चपाती. आणि ह्या चपाती पण माझी गंडली, म्हणजे काय झालं की ते साईडनं लेयर्स होत्या ना, तिथून हवा जात होती, त्यामुळे टम्म फुगली नाही पण मऊ लुसलुशीत झाली. आणि ही माझ्या मुलीला दिली, कारण एकदम पराठ्यासारखी झाली होती. खूप सुंदर झाली होती ही चपाती, तुम्ही बघू शकता. आणि अजून काय तुम्हाला टिप्स या चपातीमध्ये हव्या असतील तर तुम्ही लाटायच्या पण चांगल्या, म्हणजे लाटताना काय करायचं तर मध्ये थोडीशी जाड ठेवायची आणि साईडला थोडीशी पातळ पातळ लाटत जायचं. म्हणजे काय होतं की साईडनं चपाती काठ आपले पातळ होतात, पातळ राहतात आणि मध्ये जाड राहिली तर चपाती मध्ये टम्म फुगली जाते. तुम्ही 1-2 वेळा ट्राय करून बघू शकता. तर मी पण तसंच करते, साईडनी पातळ लाटते आणि मध्ये जराशी जाड लाटते. आणि ही चपाती तर मी जाडच बनवलेली आहे, कारण 5 लेयर्सची होती आणि एकदम पराठ्यासारखी झालेली. त्यामुळे माझ्या मुलीला मी खायला बनवली होती. ही पण फुगली होती, पण मध्ये मध्ये लेयर्स पडल्यामुळे ना चपातीचा हवा जात होती आणि तिथून फुगत नव्हती. तर चपातीची कणिक एक 5 ते 10 मिनिट तुम्ही भिजत ठेवली, किंवा कोण कोण गरम तेल पण घालतं, पण इतकं काही गरज नाही आहे चपातीमध्ये घालण्याची. तुम्ही मळण्यावर आणि तुमच्या लाटण्यावर आणि मेन म्हणजे भाजण्यावर डिपेंड्स आहे की चपाती वातड होणे आणि मऊ लुसलुशीत होणे. तर चला, तुम्ही पण अशा पद्धतीने चपात्या करून बघा. तुमची पण नक्की फुगणार आणि सगळ्यांना खूप खूप आवडणार.